आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स, आपल्या हक्काचं मराठी चॅनल। युनिकेम कंपनीने अखेर नमते घेतल्याने भाजपाने आपले गेट बंद आंदोलन स्थगित केल्याने महिनाभर तप्त झालेले वातावरण शांत झाले। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत युनिकेम कंपनीच्या अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा केली। अखेर त्यांनी वादावर पडदा पाडला। रोठे येथील स्थानिक भूमिपुत्र रहिवासी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांना धाटाव औद्योगिक क्षेत्रातील युनिकेम कंपनीने फसवल्याने भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपनीवर गेट बंद आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने 4 जानेवारी रोजी आंदोलन करणार हे लक्षात येताच कंपनीने नमते घेऊन आपली चूक मान्य करत स्थानिक भूमिपुत्राला न्याय देणार असल्याचे पत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याने अमित घाग यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले। जमलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले। पुन्हा एकदा सांगतो, आपण हा लढा थांबवलेला नाही। आपण या आंदोलनाला तुर्तास स्थगिती दिलेल्या आहेत। आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे प्रशासनाने त्या पद्धतीने आज आपल्याला माहीत आहे की आमचे नेते प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार होते। आमदार साहेबांना कंपनीचं पत्र गेलं, युनियनचं पत्र गेलं। आमदार साहेब खूप संवेदनशील व्यक्ती आहे। कामगारांचं हित, कंपनीचं हित लक्षात घेऊन आणि आम्ही मांडलेली भूमिका कंपनीने सकारात्मक घेतल्यानंतर हा आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आज होणारे भारतीय MIDC मध्ये BSCचं कंत्राटीकरण, इंजिनियरचे कंत्राटीकरण, स्थानिक कामगारांना होणारा अत्याचार याच्यावर वाचा कोण फोडणार? तर तो फक्त वाचा फोडणार ही भारतीय जनता पार्टीच आहे। कारण हे सगळ्यांना माहीत आहे ज्या पद्धतीने स्टाफ मध्ये बाहेरची लोक भरली जातात, ज्या वेळी गरज लागते तेव्हा बाहेरची लोक भरली जातात आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जातं। हे भारतीय जनता पार्टी आता कदापि सहन करणार नाही। या माध्यमातून मी आपल्याला इशारा देतो की ज्या वेळी MIDC मध्ये भरती होईल तेव्हा स्थानिकांना, भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। की आपल्या माध्यमातून मी कंपनीला विनंती वादा इशारा देत आहे। हा लढा आहे तो स्थानिक भूमिपुत्राच्या हक्कासाठी आहे। आज स्थानिक भूमिपुत्राला ज्यावेळी अन्याय होतोय त्यावेळी भारतीय जनता पार्टी त्याच्या पाठीशी ठाम उभी आहे। त्यामुळे खरंच मी भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक आभारी आहे। विशेष करून या कोकणचे नेते माननीय मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील आणि या जिल्ह्याचे नेतृत्व, ज्या नेतृत्वाने माझ्या पाठीशी ठाम उभे राहण्याची एक भूमिका बजावली असे धैर्यशील दादा पाटील देखील या मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये तो इशारा दिला आणि आंदोलनामध्ये आपण यशस्वी झालो। त्यामध्ये ही मंडळी, सर्वच जिल्ह्याची मोठी मंडळी असेल, आदरणीय सतीश धारप साहेब असतील, महेश मोहिते साहेब असतील, मिलिंदजी पाटील असतील, राजेश मपारा असतील, बिपिनदादा मामुलकर असतील, प्रशांतजी शिंदे साहेब असतील, सोपानजी जांभेकर असतील, छोटम शेठ असतील, बरेच जिल्ह्यातील मंडळी आहे। ज्या लोकांनी या कार्यकर्त्यावर, छोट्या कार्यकर्त्यावर ज्या एखादी मोठी शक्ती अन्याय करते तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जी एक ताकद ठेवली आणि त्या ताकदीचं आज आपण हा लढा यशस्वी करू शकलो। कामगार आहेत, त्या कामगारांनी देखील आपल्या आमदारांकडे त्यांच्या युनियननी पत्र दिले होते। त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी देखील विनंती आमदार साहेबांना केली होती। शेवटी कामगारांचं हित जपासणं, कंपन्या टिकवणे भारतीय जनता पार्टीचं काम आहे। परंतु आपला लढा सुरुवातीपासून आपण सांगतो की व्यवस्थापनेने ज्या दबावाला बळी पडले त्या दबावाला बळी न पडण्यासाठी आपण हा आंदोलन करणार होतो। मी वारंवार सांगतो कामगारांना की आपण कामगारांच्या विरोधात नाही आहोत, कंपनीच्या विरोधात नाही आहोत। कंपनीने जी एक भूमिका घेतली, एका दबावाला बळी पडून भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या विरोधात आपण होतो। त्यामुळे या MIDC मध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती मी MIDCतील सगळ्याच या मोर्चाच्या माध्यमातून, मोर्चा नाही म्हणता येणार की आपली एक छोटी कहाणी आपल्या मित्रमंडळीचे मी त्या प्रेमापोटी तुमच्या संबोधतोय, तर परंतु एक इशारा मात्र MIDCला नक्की देतो की ये तो झांकी है, अभी सब कुछ बाकी है। अमित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हा प्राथमिक स्वरूपाचा आपण आंदोलन करणार होतो, पण यातून आपण MIDCला एक इशारा देऊ इच्छितो
की यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही, कामगारांवर होणारा अन्याय कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही आणि या MIDC मधील स्थानिक भूमिपुत्रांचीच भरती झाली पाहिजे, यासाठी देखील भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहणार. हा लढा व्यवस्थापनेच्या विरोधात होता. अनेक जणांनी त्याच्यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या उड्या कुठपर्यंत राहिल्या त्या तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची मी आवश्यकता नाही आहे. परंतु आपली हा जो आंदोलन आहे तो आपण थांबवलेला नाही आहे. आपल्याला कंपनीने तशा पद्धतीचं लेखी आश्वासन दिलंय, वरिष्ठ नेतृत्वाने त्या पद्धतीने त्यांच्याकडनं वधून घेतलंय आणि तशा स्वरूपाचं पत्र दिल्यामुळे आपण आज हा आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत. वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवि शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रवि शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धनशील दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धनशील दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो.